पण साहेब, सदानंदच्या कुटुंबाशी काय बोलणं झालं तुमचं? तुम्ही आणि तुमची पार्टी त्यांच्यासाठी काय करणार आहात? गरीबाला कसा न्याय देणार आहात तुम्ही? सदानंदचा अपघात झाला, त्याचा माझ्याशी थेट संबंध नाहीये, तरी सुद्धा त्या फॅक्टरीच्या उभारणीमध्ये माझा हात आहे. कागदोपत्री जरी नसलं तरी सुद्धा मी त्या फॅक्टरीचा एक पार्टनर आहे, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी मी घेतो आणि म्हणूनच मी सदानंदच्या फॅमिलीला भेटायला आलो. अहो, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा पार्टीचा काही संबंध नाहीये. उगाच तुम्ही लावू नका. आता काय आहे की सदानंदला तर काय मी परत आणू शकत नाही आणि म्हणूनच त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मी घेणार आहे. आता ह्या माऊली, सदानंदची ही बायको, तिला मी माझ्या ऑफिसमध्ये नोकरी देणार आहे. यांचा मोठा मुलगा, त्याला एका चांगल्या मोठ्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी माझा पीए त्या मुलाला घेऊन गेलाय आणि हा त्यांचा धाकटा मुलगा. ये रे बेटा. ह्या दोघांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. आता एक छोटी मदत म्हणा किंवा त्या मदतीचा पहिला हप्ता म्हणा, एक छोटीशी रक्कम ह्या मुलाच्या हातात मी सुपूर्द करत आहे. घे बेटा. पण साहेब, मणीचं काय? मणीनीच हा फ्रॉड केला आहे का? तुम्हाला काय वाटतं? पोलीस तपास करत आहे. सत्य काय आहे ते लवकरच आपल्या समोर येईल. माझं तर असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. मग तो मणी असला तरी त्याला माफी नाही. या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. झालं तुमचं समाधान? तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं? धन्यवाद. पण साहेब, एक मिनिट साहेब. साहेब, आम्हाला याच्याबद्दल अजून काही विचारायचं आहे. साहेब, काही माझं ऐक. स्वानंदी, तू इथे का आलीस हे सगळं खायला घेऊन? मणी सर जेलमध्ये असताना तुला इथे कोणी बघितलं तर लोकांना गैरसमज होईल अगं तुझ्याबद्दल. लोकांना वाटेल तू इथे सेटलमेंट करायला आलीस. मणी सरांनी सांगितलं होतं मला त्यांच्या फॅमिलीला जाऊन भेट, म्हणून आले होते मी. मला माझ्या सोर्स कडून कळालंय की पोलीस सरपोतदारांना अटक करायला आले होते आणि मणीमध्ये पडला आणि मणीने कन्फेशन दिलं म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली. स्वानंदी, काय गरज होती मणीला हा